नमस्कार. आज मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत येत आहे. हो मी सावित्री, हो मीच सावित्री बोलते. बघा, माझ्या धन्यानं खूप सोसलं. मला ते दिवस आजही आठवतात. मी खूप लहान होते. मी फक्त 9 वर्षाचे होते. त्यावेळी माझं लग्न पुण्यातल्या ज्योतिबा संघ झालं. त्यांचे घरातले सर्वजण फुलांचा व्यापार करायचे, म्हणून त्यावेळी त्यांना सर्वजण फुले म्हणत असत आणि त्या नावाने त्यांना ओळखायला लागले. तेव्हा मी फक्त 9 वर्षाचे होते. माझं लग्न झालं. मला त्यावेळेस लग्न म्हणजे फक्त गंमत वाटायची. मला वाटायचं ज्याच्याबरोबर माझं लग्न होणार आहे त्यांना चिंचेच्या झाडावर चढता येत असेल का, त्यांना विहिरीमध्ये पोहता येत असेल का. लग्न म्हणजे मला फक्त त्यावेळी गंमत वाटायची. पण एकदाचं माझं लग्न झालं आणि बघा, मी त्या घरचीच होऊन गेले. तेव्हापासून लग्नानंतर ज्योतिबा घरी आले की सतत काळजीत असायचे. ते नेहमी पुस्तक वाचायचे आणि चिंतेत दिसल्यानंतर मला वाटायचं सारखं की त्यांना विचारावं, पण माझं धाडस होत नव्हतं. पण दिवसरात तळमळलेलं पाहून मला एकदा धडा करून मी विचारलंच. तर ते म्हटले की अगं सावित्री, काही दिवसांपूर्वी मी माझ्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये मला वरातीमधून शूद्र जातीचा, खालच्या जातीचा म्हणून मला वरातीमधून बाजूला काढलं. तेव्हाच मी ठरवलं की स्त्रियांना जर शिक्षण दिलं तर पुढच्या 10 पिढ्या मुली सुशिक्षित होतील, कुटुंब सुशिक्षित होतील. मग मी तेव्हाच ठरवलं की स्त्रियांना शिक्षणाला सुरुवात केली पाहिजे. मग तू देशील का मला साथ? तेव्हा मी म्हणाले की हो देईन ना. मी 7 फेरे तुमच्याबरोबर घेतलेले आहेत. ते काय अर्ध्यावर सोडण्यासाठीच का? मी तुम्हाला साथ देईन. पण अहो, मी शिकलेली नाही. मग मी काय करू? कशी मी तुम्हाला मदत करू? मग त्यांनी मला घरीच लिहायला वाचायला शिकवले. आणि तेव्हाच मला कळलं की शिक्षणाने भीती कमी होते. म्हणून मी पण लिहायला वाचायला शिकले आणि हळू दोघांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. 1848 मध्ये 1 जानेवारीला पहिली शाळा पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये सुरू केली. मी शाळेत जात असताना त्यावेळच्या कर्मठ लोकांना ते आवडत नव्हतं, कारण तो काळ असा होता की त्या काळामध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडणं पाप समजलं जायचं. मी ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस लोक असे म्हणायचे की आता ही बाई घराबाहेर पडलेली आहे, धर्म वळवते की काय आपला, किंवा आपला समाज बिघडवते आहे, असं लोक, ते कर्मठ लोक म्हणायचे. पण मी आणि त्यांना आवडायचं नाही म्हणून ते माझ्या अंगावर शेण फेकायचे, दगड गोटे मला मारायचे, माझ्या अंगावर चिखल फेकायचे. म्हणून मी त्यावेळी 2 साड्या बरोबर घेऊन जायचे. एक खराब झाली तर दुसरी मी साडी बदलायचे. पण माझं हे शिक्षणाचं कार्य मी वैयक्तिक दुःख न मानता मी माझ्या हजारो पुढच्या पिढ्यांमध्ये मुली जर शिकल्या तर समाज सुशिक्षित होईल, समाज सुधारेल. या कार्यामुळेच मी प्रेरित होऊन मी कार्य न थांबवता मी शिक्षणाचं कार्य सतत चालू ठेवलं, वसा तो पूर्ण केला. आज मला माझ्या धन्याचं कष्ट सार्थकी केल्यासारखं वाटतं, कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अग्रेसर आहे. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, किंवा क्रीडा क्षेत्र असो, किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, महिला आज पंतप्रधान पदावर आहेत, विमान चालवत आहेत, शिक्षिका आहेत, त्याचबरोबर कुस्ती सुद्धा महिला खेळत आहेत. म्हणजे कोणतं क्षेत्र, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. हे बघून मला माझ्या धन्याचं कष्ट सार्थकी केल्यासारखं वाटतं. पण मला मुलींना एवढंच विचारायचं आहे की तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही अन्याय गप्प बसून सहन करता, म्हणजेच काय, तर तुमची मूक संमती या अन्यायाला असते. तर तुम्ही असं